नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे एप्रिल पासून पेन्शन नियमामध्ये सर्वात मोठा बदल। जाणून घ्या अपडेट। मित्रांनो, काय ही बातमी आणि कोणते आले आहे अपडेट याबद्दल आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, पेन्शनशी संबंधित नियम वेळोवेळी बदलत राहिलेले आहेत जेणेकरून ते सहज, पारदर्शक आणि पूर्णपणे वापरकर्ता अनुकूल बनवता येईल। 1 एप्रिल 2025 पासून पेन्शन नियमामध्ये पुन्हा बदल होणार आहे। या बदलामुळे केवळ सरकारी कर्मचाऱ्यावरच परिणाम होणार नाही तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यावर आणि पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांवरही याचा पूर्णपणे परिणाम होईल। त्याचबरोबर नॅशनल पेन्शन सिस्टममध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत। आता NPS अंतर्गत एकूण कॉर्पसपैकी 60% करमुक्त काढता येईल। उर्वरित 40% अनिवार्यपणे अपॉइंटमेंट प्लॅन खरेदी करण्यासाठी वापरता येईल। मित्रांनो, यापूर्वी केवळ 40% निधी करमुक्त होता, तो आता 60% करण्यात आला आहे। याशिवाय NPS मधील गुंतवणुकीची सक्रिय मर्यादा 75% वर कायम ठेवण्यात आली आहे आणि गुंतवणूकदारांना उच्च परताव्याची उत्तम संधी मिळेल। मित्रांनो, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रणाली पूर्णपणे ऑनलाईन केली जाईल। भविष्य किंवा HRMS सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही फॉर्म 6A सारखे सर्व फॉर्म सहजपणे सबमिट करू शकाल आणि त्यामुळे प्रक्रियेतील तुमचा वेळ वाचेल। उलट ते अधिक पारदर्शक होईल। 1 एप्रिल 2025 पासून पेन्शन नियमामध्ये आणखी एक बदल होणार आहे, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना देण्यात आली आहे ज्याचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम आहे, ज्याला हिंदीमध्ये इंटिग्रेटेड पेन्शन स्कीम असेही म्हणतात। यामध्ये मागील 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दिली जाईल। जर कर्मचारी 10 वर्षे सेवा करत असतील तर त्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन दिली जाईल। 10 ते 25 वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना इथे प्रमाणानुसार पेन्शन दिली जाईल। याशिवाय या पेन्शन योजनेत कौटुंबिक निवृत्ती वेतनाचाही हमी देण्यात आली आहे, जी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला दिली जाईल। मित्रांनो, एकात्मिक पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला त्याच्या शेवटच्या स्टाईलसह कुटुंब पेन्शनची टक्केवारी दिली जाईल। जर कुटुंबातील कोणताही सदस्य पात्र नसेल तर नॉमिनी सहजपणे ॲन्युइटी प्लॉट्स मिळवू शकतो। मित्रांनो, इतर NPS अंतर्गत काढलेला उर्वरित निधी वार्षिक योजना खरेदी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो। यामुळे निवृत्तीनंतरही तुमचे नियमित उत्पन्न सुरू राहील याची खात्री होईल। हा नवीन नियम तुम्हाला आर्थिक सुरक्षाही देईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।